मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक कार्स आज भारतातल्या रस्त्यांवर फिरताना आपल्याला पाहायला मिळतात। या मारुतीच्या वाटचालीची सुरुवात 1983 साली झाली, पण तुम्हाला माहिती आहे का, मारुती सुझुकी 800 पासून सुरू झालेला हा प्रवास आजच्या आधुनिक कार्स पर्यंत येऊन कसा पोहोचला? तर मारुती सुझुकी ही आज भारतातील सर्वात मोठी कार कंपनी आहे। देशातील कार बाजारात तिचा सुमारे 50% वाटा आहे। या कंपनीचा प्रवास 1983 साली मारुती 800 ने सुरू झाला। 24 फेब्रुवारी 1981 रोजी सरकारी उपक्रम म्हणून मारुती उद्योग लिमिटेडची स्थापना झाली। 1982 मध्ये जपानची सुझुकी मोटर कॉर्पोरेशन भागीदार झाली। 14 डिसेंबर 1983 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते गुरगाव येथील कारखान्याचं उद्घाटन झालं आणि मारुती 800 लॉन्च झाली। किंमत फक्त 47,500 रुपये होती। ही कार मध्यमवर्गीय भारतीयांच्या स्वप्नातली गाडी ठरली। 1984 मध्ये ओमनी, 1985 मध्ये जिप्सी, 1990 मध्ये मारुती 1000, 1993 मध्ये झेन आली, 2000 नंतर अल्टो, 2005 मध्ये स्विफ्ट, सियाज, ब्रेझा, नेक्सा सिरीज अशा अनेक यशस्वी गाड्या बाजारात आल्या। कंपनीने वेगाने विस्तार केला। 3 वर्षात 1 लाख, नंतर 10 लाख आणि आता आज 1.5 कोटींहून अधिक गाड्या उत्पादित केल्या। 2020 नंतर डिझेल उत्पादन थांबवून इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार्सकडे वळले आणि आज मारुती सुझुकी ही केवळ गाड्या बनवणारी कंपनी न राहता भारतीयांच्या आकांक्षाची साथीदार बनली आहे।